नेपाळ, हिमालयाच्या खुशीत छोटं पण स्वाभिमानी राष्ट्र. इथेच आजची पिढी म्हणजेच जेन झी खूप स्वप्न पाहते. चांगलं शिक्षण, नोकरी, आरोग्य आणि प्रगती. पण वर्षानुवर्ष त्यांना भेटते फक्त बेरोजगारी. त्यांच्या नेत्यांनी स्वतःचं घर भरण्यासाठी केलेला भ्रष्टाचार आणि त्याच नेत्यांचा बेफिकर राजकारण याबद्दलचा लावा प्रत्येक नेपाळी माणसाच्या मनात खदखदत होताच. आणि मग एक दिवस सरकारने केली सगळ्यात मोठी चूक, सोशल मीडियावर बंदी. त्या दिवशी युवकांच्या मनात खदखदणारा लावा फुटला, कारण हा सोशल मीडिया त्यांचा मायक्रोफोन होता, त्यांचा शस्त्र होता. आणि तोच आवाज सरकारने दाबण्याचा प्रयत्न केला. पण हा आवाज फक्त फोनच्या स्क्रीनमध्येच अडकून राहणार नव्हता, तर तो थेट रस्त्यावर उतरला स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या भविष्यासाठी. काठमांडूच्या गल्लीपासून ते गावापर्यंत हातात झेंडा, फलक, तोंडात आग ओकणाऱ्या घोषणा, भ्रष्टाचार चालणार नाही, नेपोकिट्स हटाव, असा विरोध प्रदर्शन चालू झाला. शांततेत सुरू झालेलं आंदोलन आता उफाळलं. घोड्यांचा आवाज, धुरांचे ढग आणि जखमी शरीर. तरुणाईची स्वप्ने रक्ताने माखली गेली. स्वतःच्या हक्कासाठी लढता लढता जीवाला मुकली. अधिकृत आकडे सांगतात की 20पेक्षा जास्त जीव गेले आणि शेकडो जखमी झालेत. संसद भवन, न्यायालय अशा सरकारी इमारती जाळल्या गेल्या. तर यामागे आपली पोळी बाजू पाहणाऱ्या वृत्तीचा पण हात असावा ही शंका पण नाकारता येत नाही. एवढं मात्र नक्की, आंदोलनाचं वादळ इतकं प्रबळ होतं की सत्तेचे किल्ले हादरले. पंतप्रधान KP ओली आणि गृहमंत्री यांनी राजीनामा दिला. सोशल मीडिया पुन्हा सुरू झाला. पण मूळ प्रश्न मात्र अजूनही हवेत होते. युवकांना हवं फक्त इंटरनेट नाही, तर स्वच्छ भविष्य, स्वच्छ शिक्षा आणि निथळ प्रगती. स्वतःच्या पोरांना बाहेर देशात चांगल्या शिक्षणासाठी पाठवतात, मग सामान्य मुलांनी काय करावं? त्यांनी कोणाकडे बघावं? मग याच संघर्षातून एक नाव पुन्हा पुन्हा घुमू लागलं. बालेंद्र शाह, एक रॅपर, एक इंजिनियर, काठमांडूचा महापौर. तो भ्रष्टाचाराविरुद्धच्या तरुणांचा चेहरा बनला. पण प्रश्न एवढाच, तो खरोखरच नेपाळच्या राजकारणात नवा सूर आणू शकेल का? ही कथा फक्त जेन झी आंदोलनाची नाही, ही कथा आहे एका पिढीच्या उठावाची, स्वतःच्या भविष्यासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी लढणाऱ्यांची. ज्यांनी ठरवलंय की त्यांचं भविष्य कोणीतरी ठरवणार नाही, तर ते स्वतःच ठरवतील. हे करत असताना अशा बऱ्याच घटना घडल्या की ज्या घडायला नको होत्या, आणि अशा घटनांचं समर्थन मुळीच केला जाऊ शकत नाही. नेपाळच्या रस्त्यावर आज जो आवाज आहे तो कदाचित उद्याही असेल. ही क्रांती थांबणार नाही. कोणतीही क्रांती ही चांगल्या कामासाठीच होत असली तर ती क्रांती करताना बऱ्याच वाईट घटना घडतात, आणि त्या घटनांचा ही चॅनल कधीच समर्थन करू शकत नाही. आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.